आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात वित्त तंत्रज्ञान अर्थात फिनटेक क्षेत्रातली भारताची झेप. श्रोते हो, आपण सारे दैनंदिन आयुष्यात अनेक भूमिका जगत असतो. त्यापैकी 2 भूमिका अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या भूमिका म्हणजे कधी आपण बचतकर्ता होतो तर कधी गुंतवणूकदार. बचतीची आणि गुंतवणुकीची अनेक साधनं आज आपल्यासमोर हात जोडून उभी आहेत. वर्षानुवर्ष जी साधनं आपल्या हातात आहेत त्यांना आपण पारंपरिक साधनं म्हणतो. बँकेत आवर्ती जमा खातं म्हणजे रिकरिंग अकाउंट उघडणं, बँकेत मुदत ठेव ठेवणं, पोस्टात बचत करणं, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र काढणं, विविध प्रकारच्या विमा पॉलिसी अशा अनेक साधनांचा वापर आपण बचतीसाठी तसंच गुंतवणुकीसाठी करत असतो. या पारंपरिक गुंतवणूक साधनांबरोबरच शेअर्स, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड, युलिप पॉलिसी, गोल्ड आणि सिल्व्हर ETF, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड बीज अशी गुंतवणुकीची अनेक आधुनिक साधनंही आपल्याला आज खुणावत आहेत. आपण अतिशय जोखीम असलेल्या आभासी चलनाकडेही आकर्षित होत आहोत. गुंतवणुकीच्या या सर्व आधुनिक आर्थिक उत्पादनांचा पारंपरिक उत्पादनांशी मेळ घालणं, क्वचित कधी या दोन्ही उत्पादनांमध्ये खेळकर स्पर्धा निर्माण होणं ही काळाची गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी आपल्याला खातावहीच्या जमान्यातून बँकेच्या पुस्तकांच्या बाहेर येऊन नवनव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करणं क्रमप्राप्त आहे. हे तंत्रज्ञान म्हणजेच फायनान्शियल टेक्नॉलॉजी अर्थात फिनटेक. या फिनटेकचा काळाशी सुसंगत असा उपयोग गुंतवणुकीच्या साधनांमध्ये होतोय. अर्थव्यवस्थेतील फिनटेकचा वाढता वावर आणि त्याचे गुंतवणूक, बँकिंग आणि भांडवल बाजारावरील चांगले परिणाम याविषयी सांगत आहेत भांडवल बाजार तज्ज्ञ केदार ओक. नवीन सिस्टम्समुळे आणि नवीन टेक्नॉलॉजीमुळे ज्या लोकांना फॅसिलिटी इझी अवेलेबल झालेली आहेत त्यामुळे ट्रान्झॅक्शन ही स्मूथ व्हायला लागली. आज कसं होतं की लोकांना शेअर परचेस करायचे किंवा काही म्युच्युअल फंड घ्यायचे तर त्याकरता त्यांना कंटिन्यूस पेमेंट ॲडव्हान्समध्ये करणं गरजेचं होतं. या UPI सिस्टममुळे त्यांना पेमेंट इझी सुरू झालं. आज UPI नंबर घेतल्यानंतर तुम्ही पब्लिक इश्यू असून देत, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स असून देत, म्युच्युअल फंड असून देत, याच्याकरता ऑनलाईन पेमेंट सिस्टम अवेलेबल झाली. त्यामुळे कसं झालं की लोकांना इझिएस्ट वे ऑफ फंड ट्रान्सफर ही सिस्टम अवेलेबल झाली. ब्रोकर लोकांनाही त्यामुळे फायदा असा झाला की इमिजिएट पैसे अकाउंटला क्रेडिट होतात. त्यामुळे त्यांच्याकडे फंड्स इमिजिएट आल्यामुळे ते क्लायंटला मार्जिनही एक्झॅक्टली लगेच देऊ लागले. त्यामुळे परचेस सोपं झालं. हीच सिस्टम त्यांची सेलिंगच्या वेळेला सुरू झाली. सेलिंगमध्ये जेव्हा T+2 सेगमेंट आहे तेव्हा जे पेमेंट जायला दिवस जात होता आज ऑनलाईन सिस्टममुळे ते पेमेंट 2 तासात क्लायंटच्या अकाउंटला जातं. त्यामुळे उद्या कोणालाही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा फिनान्शियल अर्जन्सी असेल तर ते इझिएस्ट पैसे समोर त्यांच्याकडे यायला लागले. UPIमुळे सेफस्ट ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे आज लोक कुठेही ती पेमेंट सिस्टम पटकन वापरू शकतात. नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट पण इतर इन्स्ट्रुमेंट करताही त्यांनाही ते खूप सोपं पडतं. जसं आता पोस्टाच्या स्कीम्स आहेत किंवा इतर काही स्कीम्स आहेत, LIC पेमेंट आहेत, मेडिक्लेम स्कीम्स आहेत. ही पेमेंट पण त्यामुळे एवढी इझी झाली आहे की लोकांना आज विचार करायला लागत नाही पेमेंट करताना. आज लिंक आली ती ऑथेंटिकेटेड असेल, OTP नंबर येतो, तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता आणि तुमचं ट्रान्झॅक्शन व्हॅलिड होतं. इझिएस्ट वेमुळे असं झालं की आज लोक कम्फर्ट झाले. बाहेर पडायची गरज नाहीये. घरी बसल्या बसल्या काम होत आहे. एजंटला फोन करायला नको. एजंटला फक्त प्रीमियम किती आहे विचारलं एकदा, त्यांनी तुम्हाला लिंक पाठवली की इझिएस्ट पेमेंट होतं. फक्त यात प्रिकॉशन लोकांनी एवढीच घ्यावी की येणारी लिंक आहे ती ऑथेंटिकेटेड आहे की नाही ही फक्त आपल्या कन्सल्टंट असेल, सल्लागार असेल किंवा कोणी एजंट असेल याच्याकडनं त्यांचे समजून घ्यावी, कन्फर्म करावी आणि मग त्याला पेमेंट करावं. पेमेंट केल्यानंतर ऑफिशियली आपल्याला रिसिट आली आहे की नाही, रेफरन्स नंबर सकट ते सगळं व्हेरीफाय करून घ्यावं आणि मग ते पेमेंट पर्टिक्युलर पोर्टलला अपडेट झाले की ना ते व्हेरीफाय करून घ्यावं. याने काय होईल म्हणतात चूक झाली किंवा एंट्री करताना काही एरर झाली आहे, ह्युमन एरर असेल, काही असेल, टेक्निकल एरर असेल तर ती अवॉइड व्हायला मदत होतं
नंतर आपल्याला होणार त्रास यामध्ये वाचतो. आणि अशा प्रकारे हे युपीआयमुळे इझिएस्ट ऑपरेशन्स आज लोकांना झालेली आहेत. लोक खूप कम्फर्टेबल आहेत आणि ही चांगली सिस्टम आहे माझं मत असं आहे. लोकांनी याचा मॅक्झिमम उपयोग करावा आणि आपली ट्रान्झॅक्शन सेफेस्ट कशी होतील याच्याकडे भर द्यावा. तसंच जीपे आहे किंवा आणखीन तुम्ही दुसऱ्या पेमेंट थ्रू करता, पेटीएम थ्रू पेमेंट करता. तर यात मला प्रकर्षाने सांगायचं आहे की जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे युपीआय. युपीआय म्हणजे मी स्पेसिफिकली गव्हर्नमेंटचं भीम ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये बोलतोय. कारण की काही काही वेळेला त्यात टेक्निकली इश्यू अडचणी येऊ शकतात. पण तुम्ही तुमच्या बँकेशी कोऑर्डिनेशन या बाबतीत केलं तर तुम्हाला बँक नक्की त्याकरता मदत करेल किंवा तुमच्या घरात तुमचं नातवंड असतील, मुलं असतील, जी टेक्नॉलॉजी सेवी आहेत, त्यांच्याशी तुम्ही जर मदत घेऊन या गोष्टी ऑपरेट केल्यात तर बसल्या बसल्या तुम्हाला हे सगळं ट्रान्झॅक्शन करता येईल. ते मॅक्झिमम लोकांनी युटिलाइज करावं असं माझं मत आहे. कारण की एक कसं आहे, गुगल ही नाही म्हणतात तरी US बेस्ड कंपनी आहे. आपला डेटा बाहेरच्या देशात ठेवण्यापेक्षा आपल्या सरकारकडे आपल्या देशामध्ये कधी असावा. आणि हा देशभक्ती वगैरे विषय नाहीये, पण आपली इन्फॉर्मेशन आपल्या इथे राहणं कधीही चांगलं. या दृष्टीने पण ते चांगलं आहे. जास्तीत जास्त युपीआय पेमेंट केल्यामुळे आपला डेटा आपल्याकडे अवेलेबल राहील. जीपे वगैरे ही इन्स्ट्रुमेंट जरी चांगली असतील, फास्टेस्ट मोड ऑफ आपल्यापेक्षा असतील, तरी युपीआय हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ट्रान्झॅक्शन फॉर्मॅट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तो वापरावा आणि इझिएस्ट वे मध्ये आपली ट्रान्झॅक्शन करावी. मग मी तुमची ती म्युच्युअल फंडाकरता असतील, इक्विटी बाजाराकरता असतील, पब्लिक इश्यू करता असतील, आरबीआय बॉन्ड किंवा आणखीन कुठे तत्सम गव्हर्नमेंटच्या इन्व्हेस्टमेंटसाठी असतील, त्याच्याकरता याचा खूप फायदा होईल. आणि मी आज परत सांगेन, युपीआय जास्तीत जास्त यूज करा जेणेकरून आपला डेटा आपल्याकडे सेव्ह राहील. नॅशनल बँकेतनं किंवा तुम्ही प्रायव्हेट बँकांमधनं पण तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता. ऑनलाईन पेमेंट करताना तुम्हाला काही वेळेला IMPS थ्रू पेमेंट करता येतात, RTGS थ्रू पेमेंट करता येतात, NEFT थ्रू पेमेंट करता येतात. ही पेमेंट करताना फक्त काळजी इतकीच घ्यावी की ज्याला तुम्ही पेमेंट करताय त्याच्या डिटेल्स तुमच्याकडे प्रॉपर असल्या पाहिजेत. आणि जेव्हा हे ट्रान्झॅक्शन कराल तेव्हा ते ऑथेंटिकेट करण्याकरता तुम्हाला OTP नंबर यायला पाहिजे. OTP नंबर टाकून ते ट्रान्झॅक्शन व्हॅलिड झालं तरच ते व्हॅलिड ट्रान्झॅक्शन आहे. आणि यात करताना फक्त एवढंच बघायचं की प्रॉपर बँकेच्या थ्रू आपण त्यांच्या पोर्टल थ्रू हे ट्रान्झॅक्शन करतोय की नाही. कोणीतरी अननोन व्यक्तींनी फोन केला आणि म्हणून मी ट्रान्झॅक्शन केलं आणि मग नंतर काही गोंधळ झाला, माझ्या अकाउंटमधनं पैसे काढले गेले, हे सगळं टाळण्याकरता जेवढं बँकेच्या पोर्टलवर जाऊन काम कराल तेवढं तुमच्याकरता सेफ असेल आणि चांगलं असेल. श्रोते हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम प्रज्ञा, आभासी चलनांमुळे लोकप्रिय झालेलं ब्लॉकचेन तंत्रज्ञान, क्लाउड कम्प्युटिंग आणि बिग डेटा ही फिनटेकची 4 महत्त्वाची क्षेत्रं. या फिनटेक क्षेत्रामध्ये भारताचं स्थान जगात अत्यंत महत्त्वाचं आहे. मुंबईमध्ये नुकतीच ग्लोबल फिनटेक फेस्टची 3 दिवसीय परिषद झाली. त्यामध्ये भारतीय फिनटेक कंपन्यांचाच दबदबा होता. 2021 मध्ये देशातल्या फिनटेक कंपन्यांना $7 अब्ज 80 कोटी निधी पुरवठा झाला आहे. फिनटेकला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली तर स्मार्टफोनचा वापर वाढल्यावर स्मार्टफोनच्या सहाय्यानं बँकिंग व्यवहार केले जातात. शेअर बाजारात गुंतवणूक करता येते. अनेक बँका त्यांच्या ॲपवरून कर्ज घेण्याची सुविधाही देत आहेत. इतकंच नव्हे तर आभासी चलनांची खरेदी विक्रीही स्मार्टफोनच्या सहाय्यानं करता येते. हे सगळं घडतंय ते कृत्रिम प्रज्ञेच्या जीवावर. मग या कृत्रिम प्रज्ञा किंवा AIचा फिनटेकमधील उपयोग नेमका कसा आहे त्याविषयी सांगत आहेत Bond.ai या कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी वैभव पै. तर AIचा फिनटेक या एरियामध्ये भरपूर आता ऍप्लिकेशन्स आपण पाहतोय. म्हणजे 5-6 ऍप्लिकेशन जर बोलायचे झाले तर पहिला आहे असिस्टंट ज्याला आपण म्हणतो किंवा पर्सनल फायनान्ससाठी जे चॅटबॉट किंवा मोबाईल ऍप असिस्टंट आपण वापरतो. ज्याच्यामध्ये कंप्लीट प्रत्येक व्यक्तीचं जे पर्सनल फायनान्स ज्याला आपण म्हणतो की काय स्पेंडिंग आहे, काय इन्कम आहे किंवा बाकीचे फायनान्शियल गोल्स काय आहेत ते पद्धतशीर आणि व्यवस्थितपणे मॅनेज करायसाठी या ऍप्लिकेशनचा यूज होतो. दुसरं ऍप किंवा दुसरं ऍप्लिकेशन आपल्याला जर बघायचं झालं AIच्या फिनटेक एरियामध्ये तर क्रेडिट स्कोरिंग जे आपण लेंडिंग मध्ये वापरतो
की ज्याच्यामध्ये पूर्ण फायनान्शियल बिहेवियर बघून त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर काय आहे, तो चांगला आहे की नाही, तो रिपे करू शकतो की नाही, त्याचा इंटेंट आहे की नाही रिपे करायचा, म्हणजे पैसे परत द्यायचा जो लोन मध्ये घेतो ते एआयच्या माध्यमातून क्लिअरली अंडरस्टँड करू शकतो आपण. तिसरा एरिया आहे इन्शुरन्सचा, ज्याच्यामध्ये जे काही कोट्स असतात इन्शुअर करायच्या आधी, प्रीमियम भरायच्या आधी, त्या माणसाच्या किंवा व्यक्तीच्या पूर्ण लाईफचा डेटा जो आहे त्याला अंडरस्टँड आणि अॅनलाइज करून, म्हणजे त्याचा पूर्णपणे डीपली अंडरस्टँड करून एक क्लिअर प्रपोजल आणि कसा इन्शुअर होऊ शकतो माणूस आणि किती प्रीमियम भरायला पाहिजे, त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी किंवा इन्शुरन्सचा जो इकोसिस्टम आहे त्याला मदत होतो. चौथा एरिया आहे आपण फ्रॉड डिटेक्शन किंवा जे सिक्युरिटी रिलेटेड असतात, की बाबा ॲबनॉर्मल ट्रान्झॅक्शन किंवा जे रेग्युलरली ट्रान्झॅक्शन्स होत असतात त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळे टाईपचे ट्रान्झॅक्शन्स होतात आणि त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम किंवा फ्रॉड डिटेक्ट होऊन त्याला कसं काय पुढे हा टूल आणू शकतो, त्या एरियामध्ये भरपूर काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे, ज्याला आपण रेग्युलेटरी कंप्लायन्स आणि फ्रॉड डिटेक्शन एरिया असं म्हणतो. त्याच्यामध्ये अजून एक एरिया आहे जो आहे बिझनेस फायनान्स आणि एक्सपेन्स रिपोर्टिंग, ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये बिझनेस अकाउंटिंग जे होतात आणि त्याचे एक्सपेन्स रिपोर्टिंग जे होतात ते प्रॉपरली रिपोर्टिंग कसे करायचे, कुठले ऍस्पेक्ट्स आहेत त्याला ऑटोमेट करून आपण अंडरस्टँड करून फार इफेक्टिव्हली किंवा चांगल्या पद्धतीने त्याला रिपोर्टिंग कसं करता येईल, त्याच्यामध्ये एआयचा वापर होतो. अजून एक एरिया आहे डेट कलेक्शन, म्हणजे लोन जे दिला जातो त्याला परत घेण्यासाठी आउटस्टँडिंग जे अमाऊंट आहे त्याला पर्सनलाइज एकदम जो कम्युनिकेशन होतो, आपण जे रिकव्हरी एजंट म्हणतो हा क्रूड शब्द झाला किंवा क्रूड वे झाला, पण त्याला पद्धतशीर व्यवस्थित कम्युनिकेट करून तो डेट कलेक्शन जो एरिया आहे त्याला ऑटोमेटेड कम्युनिकेशन करून कसं रिकव्हरीमध्ये एफिशियन्सी वाढवली जाईल ह्या एरियामध्ये पण यूज होतो. असे भरपूर सारे एरियाज आहेत जसे मी बोललो. पर्सनल फायनान्स जो आहे, जो फायनान्शियल गोल्स आहेत तुमचे त्याला मॅनेज करायसाठी, क्रेडिट स्कोरिंग लेंडिंगसाठी, डेट कलेक्शनसाठी, इन्शुरन्ससाठी, बिझनेस फायनान्स आणि एक्सपेन्स रिपोर्टिंग तुमचा पद्धतशीर होईल त्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रॉड डिटेक्शन किंवा सिक्युरिटी किंवा रेग्युलेटरी अँड कंप्लायन्ससाठी एआयचा चांगला वापर होऊ शकतो. एआय ॲप्लिकेशन्स आणि टूल्सचा चांगला वापर होऊ शकतो. देशातले 80% नागरिक आज डिजिटल व्यवहार करत आहेत. 20% नागरिकांकडे क्रेडिट कार्ड आहेत. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक यांनी फिनटेकला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे फिनटेक हा उद्योग म्हणजे खरोखरचा खासगी सरकारी भागीदारी उद्योग ठरलाय. अर्थात ही भागीदारी प्रत्यक्ष पैशातली नाहीये, तर ती तंत्रज्ञानाची आहे. परवडणारी, सहज उपलब्ध होणारी आणि स्थायी स्वरूपाची सेवा देणारं विश्वासू तंत्रज्ञान म्हणून फिनटेक आज जगासमोर आलंय. भारतीय फिनटेकला जगात अव्वल करण्यासाठी बँकिंग नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेनं सुयोग्य असे बदल केलेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन अर्थात NPCL ही संस्था फिनटेक कंपन्यांना मंचीय प्रणाली पुरवण्याचं काम करते आहे. NPCIचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे एक आश्चर्य मानलं जात आहे. आज रशियामध्ये 2 देशांमधले पेमेंट व्यवहार करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी प्रणाली ही UPI आहे. आणि ही प्रणाली वापरण्यासाठीचं भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम हे ॲप सर्वात लोकप्रिय ॲप आहे. हे ऐकून एक भारतीय म्हणून आपला ऊर अभिमानानं भरून येतो. आपल्या देशाला फिनटेक आता चांगलंच मानवलंय. फिनटेक आपल्याला नवनव्या रूपात भेटतंय. कधी फिनटेक, कधी एज्युटेक, तर कधी इन्शुअरटेक अशा विविध रूपात आपण फिनटेक वापरतोय. यामुळे आज जगासाठी भारत ही फिनटेकची राजधानी झाली आहे असं म्हटल्यास ते अतिशयोक्त होणार नाही. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन वैभव वझे आणि निवेदन श्रद्धा वझे.